या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। ईशा तर नाहीये इथे। ईशा नाहीये? मी फोन केला तेव्हा ईशा इथेच होती ना? इथे होती ती, पण नंतर गेली। विक्रांत, कुठे होतात कुठे तुम्ही? मला सांगा, ईशा घरी आली? दादा, माय फ्रेंड वहिनीचा काहीच पत्ता नाहीये। वी आर वरीड। अरे तिच्याशी लग्न कशाला केलं मी? तिला राजनंदिनी बनवण्यासाठी केलं, बरोबर का नाही? बरोबर ना? मग ती अशी गायब होऊन कशी चालेल? ती अशी गायब होता कामा नये झेंडे, ती अशी गायब होता कामा नये। विक्रांत, सरांच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवायला काहीच वाटत नाही। काळजी नाही घ्यायची सरांची। मॅम नाही। शट अप। या पुढे तुझ्यामुळे जर सरांच्या तब्येतीला काही झालं ना, तर तुझी गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवायचं। सर, म्हणजे तुम्हीच म्हणता ना की हातात घेतलेलं काम कायम पूर्ण करावं म्हणून। मग आपल्या कंपनीत जो भ्रष्टाचार झालाय तो फक्त मला शोधून काढू दे। मी तिला सगळं सांगतोय, ऐकतच नाही माझं। मी तिला म्हणलं मी हे सगळं शोधतो, त्या फ्रॉड माणसाला मी शोधून काढतो। मला म्हणते नाही, मी एकदा हातात काम घेतलं की ते पूर्ण करणार। सर 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 काम सर म्हणे। याचा अर्थ ती पुन्हा ऑफिस मध्ये येणार ना खुपसायला। राजेश जर काही बोलला ना झेंडे, ती सरळ माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल। आई, तुम्हाला आज सरांना गिफ्ट नाही देता येणार आहे। का ग? आई, अगं ते रूम मध्ये काम करतायत। बरोबर, असू दे। ब्रो इन लॉची या घरात एक स्पेशल रूम आहे। ब्रो इन लॉ घरात आले ना की पहिल्यांदा त्याच रूम मध्ये जातात। पण म्हणजे ईशा, मलाही आश्चर्यच वाटलं हो की ईशाने तुमच्यापासून ही गोष्ट लपवून कशी ठेवली। गॉड नोज त्या रूम मध्ये काय असेल। राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी ईशाचा जन्म झालाय। कोणाचा जन्म? ईशा, तू तयार नाही झालीस अजून? मला नाही आवडत होळी खेळायला। मी लहानपणापासून एकदाही होळी खेळले नाहीये। राजनंदिनीला होळी खेळायला आवडायचं? खूप आवडायचं। मग वहिनी आणि राजनंदिनी त्या एकच कशा असतील? तुझे बाबा सांगत होते, तुला कोणी रंग लावायला आलं तर तू माळ्यावर लपून बसायचीस। मला नाही आवडायचं जवळ येऊन कोणी तोंडाला रंग फासलेला। कोणी आलं की मी जोरात किंचाळायचे। मला खूप भीती वाटते। ईशा, अहो, आता तरी म्हणत होती ना कोणी रंग लावायला आलं तर मी किंचाळायचे म्हणून। गेली जावई बापून बरोबर रंग खेळायला। आय थिंक दादाने मॅजिक केलंय। मॅडम, तुमच्या कंपनीत फ्रॉड करणाऱ्या माणसाचं नाव आहे गजा पाटील। सर, मला त्या माणसाचं नाव सापडलंय। कोण? त्या माणसाचं नाव गजा पाटील आहे। विक्रांत, ईशा घरी कितपत बडबड करेल? सांगता येत नाही का? आईसाहेब, त्यांचं काय? आईसाहेबांना माहिती आहे की तूच गजा पाटील आहेस। मला त्या भ्रष्ट माणसाचं नाव कळलंय। कोण आहे तो? काय नाव आहे त्याचं? आपल्या कंपनीत इतकी वर्ष जे झालं नाही ते करणारा हा भ्रष्ट नालायक माणूस आहे तरी कोण? त्या माणसाचं नाव आहे सोन्याताई। बघा, सरांच्या वस्तू इथेच आहेत। अहो, मी स्वतः बघितलं त्यांना आत जाताना। अगं ईशा, मी ही स्वतःच बघितलं त्यांना बाहेर जाताना। अहो, पण कसं शक्य आहे? अगं कसं शक्य आहे म्हणजे? मी स्वतः बघितलं म्हणून मी सांगते ना तुला। आय एम डॅम शुअर। सोन्याताई, अहो भास झाला असणार आहे तुम्हाला। सर त्यांच्या ह्या सगळ्या वस्तू इथे सोडून बाहेर कसे जातील?
आणि का जातील? हे बघ, का आणि कसे हे मला माहिती नाहीये, पण ते बाहेर गेलेत हे नक्की आहे, बिलीव्ह मी. अहो पण सोनियाताई, हे बघ ईशा, इथे आपण आर्ग्यू करून काहीही होणार नाही. आपण कन्फर्म करूयात ना? कन्फर्म कन्फर्म कसं करणार? सरांचा फोन तर इथेच आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना कॉल करून पण विचारू शकत नाही. त्याची काहीच गरज नाहीये ईशा. आपण डोअर ओपन करूयात आणि कन्फर्म करूयात. सोनियाताई, काय? प्लीज माझं ऐका. माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही प्लीज हे दार उघडू नका. सरांना नाही आवडणार आणि सरांच्या परवानगीशिवाय आपण हे दार उघडायचं नाहीये. गॉड ईशा, अगं मग कन्फर्म कसं होणार? सोनियाताई, नको करायला कन्फर्म. मला खात्री आहे सर आतच आहे. आर यू आउट ऑफ युअर माइंड ईशा? इतका ट्रस्ट? हो, आहे माझा सरांवर पूर्ण विश्वास. हाच विश्वास तुला एक दिवस त्रासदायक ठरणार आहे ईशा. लिहून घे. बाकी इट्स युअर चॉईस. चला, निघाला हवा आता. हे तिघं कसं जाणार पण? या ठिकाणी आता फार उशीर झाला झेंडे. मी आपल्याला निघायला हवं म्हणतोय. सोनूशी खेळता खेळता खूप चांगला वेळ गेला नाही? सोनू तर झोपून गेला आता. आता काय करायचं? हा शेवटचा घोट घेतला की निघू. वहिनीने चहा मस्त केलाय पण. साखर फक्त जास्त टाकली. ठीक आहे. जाता जाता आपलं दोघांचे तोंड गोड करून गेले. हा, झेंडे, इथे कोणाचं काही राहता कामा नये. चला. सावकाश विक्रांत, लागेल ना. सर, त्या गजा पाटीलचं काय झालं? त्याचा शोध चालू आहे ईशा. त्या माणसाने आपल्या कंपनीची सिस्टीम पूर्णपणे बिघडवून ठेवली आहे. त्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे सर. ईशा, सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात. आपले प्रयत्न सुरू आहेत ना, सापडेल. तर अहो, त्या राजेशनी आपल्याला एवढा मोठा धोका पत्करून त्या गजा पाटीलचं नाव सांगितलं. सर, निदान त्या राजेशला तरी न्याय मिळाला पाहिजे. तुम्हाला कसं समजलं? काय विचारताय सा? आमचा राजा आमच्या विशीतल्या शेताच्या बांधावर येऊन ठेपला तरी शिर्के वाड्यावर तिची खबर होणार नाही असं होईल का? चला आता, चला आमच्या संघात. दादासाहेब, पण हे बघा, पण बिन काय नाही. आम्ही तुम्हासनी घेतल्या बघार जाणार नाहीत. अहो, महत्वाच्या गोष्टीवर बोलणी होतील पुण्याला. काय झाला या सगळ्या मटणात फेसिला? याचा विष झाला. कुणी केलं मटण? दत्ता, एक वाटी मटण याच्या घशात घाल. या जेवण अण्णा नायकाच्या इब्रुतीचा प्रश्न होतो. ता मटण खराब झाला कसा? याच्या घशात अख्खा मटण उतरवता की नाही बघ. सगळीकडे शोधून दिलंय, सगळीकडे हाको मारले. मीच का पाठवलंय वाड्यावर मटण खाऊ. माझाच चुकला गो. नाही, मी माझ्या चिलात काय होऊ देऊच नाही. अण्णा समोर येऊक नको. मी जाते थैसर. अगो बोलतो अण्णा. काय करीत? गोळी घालीत ना, घालू देत. तू इथे कशी आली? ऑरेंज अंकल. गप्प बस. तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? तुला सांगितलं होतं यायचं नाही, ते बोलतात तुला कळत नाही का? सरिता, यानंतर या पुरीला अजिबात घरात घ्यायचं नाही. अरे तू बोलणार आहे काहीतरी.
हे बघ, तुझा आणि माझा आता काही संबंध उरलेला नाहीये. अगो गॅरीने आणि ऑरेंज अंकलने मिळून मला घराबाहेर काढलंय. तुला गॅरीने सांगितलं ना सगळा प्लॅन? राधिका आल्याशिवाय आणि तिला भेटल्याशिवाय यायचं नाही. तू इथे काय करतेस शन्या? मला माझी चूक कळली राधिका. मी घरी आले होते दुपारीच, पण ऑरेंज अंकलने आणि गॅरीने मला सपोर्ट नाही केलं आणि घराबाहेर ढकलून दिलं ग. हे बघ राधिका, तू ऑलरेडी मला 2 months चॅलेंज दिला होता. आता त्यातले काही फ्यू डेज बाकी आहेत, तेवढे मला पूर्ण करू दे प्लीज. आय बेग यू. हे बघ, मी हवं तर पदर पसरते तुझ्या पुढे प्लीज. तू का आणलास? हिचं असं म्हणणं आहे की या दोघांचं लग्न झालंय, त्यामुळे हिला यांच्याबरोबर राहायचंय. नाही, मला हिच्या सोबत राहायचं नाहीये. जर समजा तुम्हाला इथे राहायचं असेल तर इथल्या कुणालाही कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम झालेला मला चालणार नाही. आणि तसं जर समजा काही झालं ना, तर माझ्या इतकी वाईट बाई दुसरी कोणीही नसेल. स्वतःच्या बायकोचं मन मारून रंग खेळ. मी आपली बसले इथं आणि तू गाव फिरून आलेस की रंग खेळून. त्याचं काय? शीतलला जे करायला आवडेल ना ते करायला मी कधीच अडवणार नाही. तू रंग खेळ, मस्ती कर, मजा कर, काय करायचे ते कर, फक्त स्वतःची काळजी घे एवढंच. मी लई लकी आहे, कारण मला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. चाळीत असताना गरबा वगैरे खेळायचो ना, तेव्हा एक गाणं होतं, आला ग बाई आला ग, तर त्यावेळेला हा बरोबर यायचा. मग माझ्या मैत्रिणी बरोबर चिडवायचा, तो आला. अंजली ताई, ते प्रचाराच्या नादात लई कामं राहिल्यात बघा माझी. गावकऱ्यांचा राग मी समजू शकते, पण तुम्ही अंजली ताई अव तसं नाही. मला मळ्याला जायला उशीर होतोय, निघतो मी. चला रीता त्या. माझ्याकडून तुम्ही नकळतपणे दुखावला गेलात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत मी या निवडणुकीतून माघार घेत आहे. आपली विश्वासू सौ अंजली रणविजय गायकवाड